पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2 च्या डे 23 मधून. आणि आत्ताच दिवसाची सुरुवात झाली आहे. आणि सुरुवात काय बोलू आता, सॅटर्डेला काय ना काय ते पण सीन होतात ते खूप जरा मोठ्या लेवलचेच होतं. मोठा म्हणजे धावपळवाला विषय होतो. त्याच्या आधी पण जे पण काय झालंय सॅटर्डेला होतच. जाऊन शनिदेवाच्या पाया पडला पाहिजे आज. अरे आता सीन झाला घरी काही दिन तो आता 10:30 वाजायला आले. 9:45-10च्या दरम्यान मी फ्रेश वगैरे होऊन सगळं झालं माझं आणि मी नाश्ता करायला घरी बसणार. एवढ्यात मला पणूचा कॉल आला. मस्करी नाही करत, आता पण हातात नाश्ता आहे माझ्या. असा असा सीन आहे. आता पहिला बाईक टाकायला तुझा कॉल आला. मला वाटलं काही रेडी वगैरे म्हणून बोलवत आहे का. मला बोलते लवकर जा शॉपवरती, आपली छत्री उचलून घेऊन गेले BMC वाले. आणि भाई छत्री लावली पण नव्हती. छत्री लावली असते आणि घेऊन गेले असते तर ठीक आहे, जरासा वाटलं बाबा लावली म्हणून घेऊन गेले. माझ्या शॉपच्या इथे अशी उभी केलेली मी, म्हणजे इसकी इथे मग सगळं सामान बाहेर काढून ठेवायला लागतं. ते उभी केली, भाई साहेब छत्री गायब. आता मला जायचं 12-1 वाजता वॉर्डमध्ये. मग तिकडे जाऊन बघू माझ्या पैसे घेत आहेत, फाईन मारत आहेत, छत्री देत आहेत की नाही काय माहिती नाही आहे. आणि आपल्यासोबत फर्स्ट टाइम झालं आहे, सो हा एक्सपिरियन्स आपल्याला नाही आहे काय असतं काय नसतं. बट एक एक्सपिरियन्स भेटेल की असं काही झालं तर कुठे जावं लागतं, काय करावं लागतं, काय प्रोसेस असते. तो जे पण असेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये तर मी शो करेलच. आणि तिकडे जाऊन बघू आता ते लोक काय बोलतात काय नाही बोलत आहेत. पण असा एक सुरुवात होतं. काही नाश्ता पण नशिबात नव्हता नीट. आणि इकडे येऊन खाणं म्हणजे इकडे नीट बसायला आपल्याला नाही. आणि सकाळीच हे असं काय झालं ना मग पूर्ण डोकं आउट होतं. पण ठीक आहे, पण त्याच आपण पॉझिटिव्ह एनर्जीने अजून पॉझिटिव्ह एनर्जीने परत काम करायचं आपल्याला. ते घेऊन बसलो तर आज सॅटर्डे संडे म्हणजे काय बोलणार. आम्ही विचार केलेला मस्तपैकी सकाळी यायचं, इंडक्शनची पूजा विजा करायची आणि ऑर्डर्स चालू करायच्या. बट केली पूजा आता. ह्याच्या आधी आम्ही इंडक्शनची पहिला पूजा केली आणि आता त्याच्यावरती तंदुरी पास्ता आणि व्हाईट सॉस पास्ताच्या ऑर्डर्स पण सुरू झाल्यात. त्याच्या आधी 2 तंदुरी मॅगीच्या ऑर्डर्स होत्या. म्हणजे सुरुवात एकदम तंदुरीवाली झाली आणि चांगली झाली. बट असं आहे की आता बिचारे कस्टमर जे पण येणार त्यांना बाहेर बसायला काही सीन नाही आहे. आणि आपल्या इकडे दुसरी काही सोय पण नाही आहे. सो एक चांगली छत्रीचं केलेलं आपण. असं नव्हतं की परमनंटली शेड टाकलेला. बट ते BMCच्या रूल्समध्ये ते पण नसेल बसत, तर त्याच्यामध्ये आपण आर्ग्युमेंट तर नाही करू शकत. पण आपल्याला जेवढं पॉसिबल झालं आपण एक छत्री लावलेली बाहेर. बघू आता ती पुढे परत लावायला भेटते की नाही लावायला भेटत आहे. लावणार तर आहे आपण. इकडे बाहेरून येऊन सगळे धंदा करतात ते लोक. BMC सोडून गेल्यावर 2 मिनिटात परत लावतात. आपण इथे राहून एवढं पण जर यूज नाही केला तर काय फायदा नाही. बहुतेक कोणीतरी मला वाटतं कंप्लेंट केलेली असावी इकडची पूर्णच. कारण का ते बऱ्याच जणांचं काय काय उचलून घेऊन गेलेत. सो आता अजून पुढे दिवस कसा जातोय काय जातोय ते पण असेल ब्लॉगमध्ये तर पाहायला भेटेल. सो एंडपर्यंत ब्लॉग नक्की बघा. ऑलमोस्ट 1:30 वाजायला आलाय आणि आज मेन म्हणजे ना तंदूर पास्ताची ऑर्डर्सच नाही थांबत आहे. नॉन स्टॉप तंदूर पास्ताचे ऑर्डर्स चालू आहेत. त्याच्यासोबत ब्राउनी, हॉट चॉकलेट्स, मजा येते. लेट सी आता इव्हनिंग कशी जाते आपली ते बघायचं आपल्याला. आता ऑलमोस्ट वाजले 4:45 वाजायला आलेत आणि मी मुलुंडला आहे. मुलुंडला BMCच्या ऑफिसमध्ये गेलेलो. तिकडे सगळं सामान घेऊन जातात. तिकडे फाईन वगैरे तर भरली आहे आम्ही. आणि पुढे जो टेम्पो बघताय ना त्याच्यामध्ये सगळं सामान आहे. जेवढं पण आमच्या लाईनमध्ये ज्यांचं उचललेलं ना सगळ्यांचं मग एकत्रच मिळून घेतलं म्हणजे थोडे पैसे सगळ्यांमध्ये डिवाईड करता येतील. आणि मजबूत बाई जाम पब्लिकचं सामान घेऊन गेलेले होता. असा एक दिवस मला पूर्ण वर्षात कधी झाला नव्हता. आपले फक्त टेबलच लागतो बाहेर. तरी मी स्टार्टिंगला एक छोटी लावायचो. आणि ॲक्च्युली आता इथे आल्यावर कळलं कंप्लेंट ॲक्च्युली दुसऱ्याच कोणाच्या पण होत्या. त्यांच्यामध्ये जे ह्या लोकांना बाहेर भेटलं ते घेऊन गेले. इव्हन आम्ही छत्री पण नाही लावलेली. आमची छत्री तर असंच साईडला उभी केलेली आहे का. बट ती पण घेऊन गेले. ओपन पण केली असती आणि घेऊन गेले असते तर वेगळी गोष्ट होती. दृष्टीने ना ती छत्री फक्त शॉपच्या आतमध्ये जागा नाही ना तर छत्री आणि टेबल उचलून बाहेर आमच्या शॉपला चिपकवून ठेवले. आणि त्याच टायमाला ते लोक आलेले. त्यांनी बघितलं तर लगेच ते उचलून घेऊन गेले. असा एक सीन होता. आता जस्ट तिथून फ्री झालो आहे. आता जायचं आहे परत. जेवलो मी घरी जाऊन आणि लवकर जाणार होतो पण कळलं की इकडे ते लोकांचा आज फुल टाईम हेच आहे. ते लेट गेलेलं बरं म्हणून आत्ता मग लेट आलो. आणि आत्ता सेम टायमाला आमच्या इकडचे बाकीचे शॉपवाले पण होते. मग सगळ्यांचं सामान दिलं त्यांनी.
आता माझ्या वाटेला किती पैसे आलेत अजून मला पण माहिती नाही. आता मी शॉपवर गेल्यावरती समजेल आपल्याला किती पैसे भरायचे. आता ते नशिबाने आमचं जेवढे छत्रीचा कॉस्ट आहे तेवढे नको असू दे म्हणजे झालं. सगळ्या त्या लोकांनी सगळ्यांनी मिळून सोडवलेलं म्हणून मला बोलले तू आत नको येऊ. ऑलरेडी सगळ्यांना वेगवेगळे फाईन मारण्यापेक्षा सगळ्यांचे मिळून असलेले बरं. सो लेट्स सी आता बघू. शॉपवरती आता थोड्या वेळाने पोचतोय आणि मग त्याच्यानंतर काय कसा विषय होतो ते चेक करूया आपण. पुन्हा एकदा संध्याकाळचा टायमिंग सुरू झालाय आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आता मुलींवरनं आलो मी बाहेर. अजून सामान पण आम्ही सगळं आमचं उतरवत नाही तोपर्यंत ऐरोलीवरनं 2 मुली आलेल्या. त्यांची ऑर्डर होती चिस्पॉन पास्ता वगैरे. पटकन प्रणालीला घेऊन आलो आणि पास्त्याची तयारी चालू केली. आणि आत्ता पण ऑर्डर सगळ्या त्याच चालू आहेत. पिंक सॉस, व्हाईट सॉस सर्व आहेत. सो सॅटरडे भले स्टार्टिंगला जो गडबडी झाली तर टोटल मला 1000 रुपयाचा फाईन आम्हाला झाला आहे तो भरायचा आहे. ॲक्च्युली फाईन जास्त होता बट सगळ्यांनी मिळून आम्ही पैसे भरले. सो थोडं कन्सेशन आत्ताच पैसे भरले 1000 रुपयाचे. खूप भारी असा विषय झालाय आणि अचानक भयानक आहे. एक एक्सपिरियन्स भेटला आम्हाला पण की बाबा असा काय विषय होतो, कुठे जायचं असतं, तिकडे कसा सीन आहे काय आहे. ठीक आहे आता बघू अजून काय सॅटरडे आपल्याला दाखवतोय पुढे. आता जे कांड व्हायचा होता तो झालाय. आता पुढे ऑर्डर्स तर चांगल्यापैकी आता स्टार्टिंगलाच आल्यात. बघू शकता मी आता एकाच टायमाला टोटल किती पास्ते चालू आहेत. 3 पिंक सॉस आहेत आणि एक व्हाईट सॉसची ऑर्डर आहे. सो ती चालू आहे. लेट्स सी पुढचा दिवस कसा जातोय. आणि पण आहे कसं आहे 2 व्हाईट 2 पिंक आहेत. मी चुकून वेगळं बोललो सॉरी. नाही भाई असं नाही म्हणजे बोलताना फ्लो मध्ये बोललो ते. हाफ ते झालं की 2 हाफ कोल्ड कॉफी द्या. 3 करून टाक त्यांचं पण होईल व्हाईट. थँक्यू भावा, थँक्यू सो मच. बरंच सांगा BMC ला जायचं. येस येस नक्की कसा होता एक्सपिरियन्स? नवीन एक्सपिरियन्स. 8:30 वाजलेत आणि हा 3rd राऊंड आहे पास्ता बॉईल करायचा. आज नॉनस्टॉप पास्ताची असे डिमांड आहे, पेरी पेरी सर्वच गोष्टीच्या. कसा वाटतंय बनू, काय बोलशील? सकाळपासून पास्ताच चालला आहे, नॉनस्टॉप चालला आहे. आम्ही सकाळी किती 2 किलो केला ना, नंतर परत हाफ आणि परत आता हाफ ऑलमोस्ट डन. आणि खूप दिवसानंतरला म्हणजे 3.5 किलो तिसरा आता चालला आहे. सो असा एक विषय होता आजचा. लेट्स सी. भले नुकसान झालं आहे स्टार्टिंगला बट ते भरून काढायला वाटतं स्वामींनी पाठवलं सर्वांना. उद्या दुपारची तयारीची सुरुवात आत्तापासूनच झाली आहे. हे नवीन आम्ही लिक्विड घेतलं आहे ह्याच्यासाठी आपलं वॉशिंग वगैरेसाठी. आणि पास्ता तर अजून पण ती व्हेजिटेबल्स वगैरे बोलते, बघू. आलोय तुमच्या बरोबर परत गप्पा मारायला. तर शनिवारचा दिवस आणि खूप स्टार्टिंग झाली विश्राम करून. सकाळी नाश्ता करता करताच कॉल BMCच्या आपली छत्री घेऊन गेलं. पहिला तर शॉक झालो मी की माझी छत्री पहिला लावली कोणी आज. मला परत डोक्यात डाऊट आला की माझा तर मित्र कोण लास्ट टाइम ज्यांनी लावलेली त्यांनीच लावली का. मी बोललो आज तर त्याला शिवाच घालणार की म्हणजे मी नसल्याशिवाय लावली कशाला माझी छत्री गेली. पण इथे आल्यावर समजलं की छत्री इथे फक्त साईडला उभी केलेली, बाहेर लावली पण नव्हती आणि त्याच्या आधीच ते लोक घेऊन गेले. बट आता ठीक आहे, त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट करून तर काय मतलब नाही आहे. सो मी लगेच निघणार होतो बट आजूबाजूवाले बोलले की ते लगेच तिकडे नाही जात, तो तुम्हाला थोड्या थांबायला लागेल आणि दुपारी वगैरे जावं लागेल. तर मग आजूबाजूवाले बोलले की इकडे लगेच जाऊ नकोस, आपण दुपारी वगैरे जात होतो. मग दुपारी तिथे पोचलो तर बाई ते जेवढ्यांचं पण सामान उचललेलं सगळेजण तिकडे होते. मग सगळ्यांनी मिळून जे पण सामान होतं एकाच टेम्पोमध्ये घेतलं. सर्वांनी फाईन भरला आणि घेऊन आलो. सो असा एक स्टार्ट झाला. पण त्या स्टार्टमध्ये जसं झालं आता बरेच कस्टमर दुपारी सकाळी आले, नेमके आजच आले. डेली एक नंतर एक खूप गॅप असतो. पण सकाळी मी पोचलो छत्री घ्यायला तेव्हाच ऑलरेडी ऑर्डर्स येत होत्या. त्याच्यानंतरला हे सगळ्या सीनमध्ये पण ऑर्डर्स चालूच होत्या. आणि सगळेजण कधी विचारत नाही, काय जण जे उभं राहून पण डेली खात असतात ते पण आज विचारतात टेबल नाही बसायला. आता
सगळ्यांना सांगून हे झालं की BMC वाले घेऊन गेले, सो नाही आज बसण्यासाठी आज उभं राहून ठेवा. बट बरेच जण, सगळेच जण ॲक्च्युली जेवढे पण आलेले सगळेजण म्हणजे सर्वजण थांबून खात होते. सो असा एक दिवस होता. त्याच्यानंतरला मग दुपारी मी गेलो तिकडे सगळं फाईन वगैरेचं करून मग संध्याकाळी परत आलो. संध्याकाळी जसं मी छत्री घेऊन येतोय, ऐरोलीवरनं 2 मुली आलेल्या, त्यांना चिस्कॉन पास्ता खायचा होता, तो ते थांबलेले. मग त्यांना ते देवीपर्यंत मग मी त्यांना बोललो 5 मिनिटं थांबा, मी हिला घेऊन येतो, कारण का मला छत्री घ्यायची होती त्या टेम्पोमधून. सो मी म्हटलं मी ऑर्डर बनवायला लागलो तर परत ते असं बोलतील की आता याचं काम झालं तर मग हा इकडे लागला म्हणून मी गेलो, म्हणजे मी बाहेर थांबलो. मग हिला पहिला घेऊन आलो शॉपवरती. मग ही ऑर्डर चालू केल्या. त्याच्यानंतर ते चालू झाले, ते चालूच पिंक व्हाईट सगळ्या गोष्टींच्या ऑर्डर नॉनस्टॉप असतात आणि सर्व पास्ताच. आज असं झालेलं की मला वाटतं आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा सेल पास्ताचा आजचा दिवस होता. जेवढा आमचा डेली जायचा किंवा ह्याच्या आधी जो लास्ट जास्त गेला असेल त्याच्यापेक्षा जास्त सेल आज पास्ताचा होता. आणि काय माहिती सगळेच जण पिंक रेड वेल्वेट, माझा पण वाचतो एकदा पण हो ना, सगळ्यांचे पिंक रेड तंदूर, प्रत्येक जण फक्त पास्ताच घेतोय. आणि इव्हन असं नाही, तंदूर पास्ता तर मी बऱ्याच जणांचं बघितलं, ज्यांना पण आवडतं ट्राय करायला आले ते लगेच पार्सल वगैरे घेऊन जातात. इव्हन त्या ऐरोलीच्या ज्या मुली होत्या त्या पण इकडे त्यांनी जेव्हा पास्ता घेतला आणि टेस्ट केला तर मी तेव्हा टेबल लावत होतो, तर माझ्या कानावर एवढंच पडलं. त्याही कोणाला तरी त्यांनी कॉल केलेला, व्हिडिओ कॉल केलेला, त्यांना सांगत होते की हे बघ आम्ही फायनली इकडे आलोय आणि भाई पास्ता एक नंबर आहे, आपण इकडे तुम्ही या करून, हे चिस्कॉन पास्ताची टेस्ट भारी आहे, आम्ही दोघी मी तर ट्राय केलं आणि तुम्ही पण. आता त्यांचं छोटं कन्व्हर्सेशन फक्त कानावर पडलं तर मला पण भारी वाटलं की माझ्या पण डोक्यात चाललेलं अरे काय सकाळची सुरुवातच आहे BMCचा लफडा, आणि ह्याच्या आधी कधी झालं नव्हतं आणि आजच बोललो हे झालंय. तर म्हटलं ठीक आहे, एक एक्सपिरियन्स आपल्याला पण येईल. आणि अजून पण बऱ्याच गोष्टी जसं कालच्या ब्लॉगमध्ये सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी चालू असतात, त्याच्यामध्ये हे अजून नवीन आलं की अजून स्ट्रेस येतो. पण असे काय बोलतात नाही, गोड संवाद ऐकले की अजून बरं वाटतं. त्याच्यानंतर सुद्धा ते पण 300 वगैरेचे ऑर्डर्स होते, ते पण स्मूथली सगळे झाले. मग एक कस्टमरचे तर लिटरली एवढे पार्सलचे ऑर्डर्स होते, म्हणजे काय आलं की आमचं आरामात चाललेलं 4 याच्यावरती, आणि तो आला आणि सडनली त्याच्याबरोबर अजून 2-3 त्याच्यानंतर ऑर्डर होत्या. आणि त्यांनी जी लिस्ट चालू केली त्याला वाटतं व्हॉट्सअपला शेअर केली कोणी, आणि तो सांगत होता पंचाव मॅगी 2, तंदूर मॅगी 5, पिंक सॉस पेरी पेरी पास्ता, तंदूर पास्ता, हॉट चॉकलेट. आणि बोलतोय आम्हा दोघांचं टेन्शन वाढतंय इकडे की एकाच टायमाला एवढ्या ऑर्डर्स आहेत आणि एकाच माणसाच्या काय होते की मल्टिपल लोकांचे असतात तर एक नंतर एक एकाला देता येतात. एकाच्याच असतात मग त्याला बोललो 1.5 तास लागेल, कारण का ऑलरेडी बाकीच्या पण ऑर्डर आहेत, तुमच्या पण आहेत, तुमच्या नंतर पण आलेत. मग तो बोलला मी घरी जातो, मला कॉल करा, मग मी येतो. मग त्याची ऑर्डर जेवढा फटाफट झाली पटकन दिली, तो फायनली घेऊन गेला. त्याच्यानंतर पण आज बरेच जण कॉलवरतीच ऑर्डर देत होते. सगळ्यांना वाटतं की सॅटर्डे संडेला मग डिले होतो, थांबावं लागतं, मग बरेच जण कॉलवर ऑर्डर देत होते. पण बऱ्याच लोकांना आम्ही सांगतो पण की पार्सल असेल कॉलवर ऑर्डर दिलं तर आम्ही पार्सल रेडी करून ठेवून देऊ, पण खायचं असेल आणि कॉलवर ऑर्डर दिली तर ते खाणं ठेवणं मुश्किल होतं ओपन करून, आणि मग ते सॉगी होतं आणि मग ते सर्व करायला चांगलं नाही वाटत. पॅनमध्ये पण ठेवू नाही शकत, दुसरे ऑर्डर्स पण असतात आपल्या. सो ते एक असतं. सो बऱ्याच जणांना हेच सांगायचं की जर कोणी येत असेल असं पार्सलची ऑर्डर असेल नक्की कॉल करा आणि सांगा आम्ही बनवून ठेवू. बट जर खायची ऑर्डर असेल तर इकडे येऊन पेशन्सली थांबा, किंवा येताना सांगा 10 मिनिटात येतोय, पण इकडे येऊन ऑर्डर दिला तर आमचं समोरासमोर लक्षात राहील आणि तुम्ही असाल तर पटकन देताल. कारण का काय जण काय करतात, सांगतात 5 मिनिटात येतोय, पण 5 मिनिटात कोणच येत नाही, सगळे अर्धा-पाऊण तासानेच येतात. आणि आमची ऑर्डर मग आम्ही म्हणतो की येत आहेत ते कॉल करून सांगितले तर आपण फटकन रेडी करू, आणि त्यांची फटकन रेडी करतो आणि ती येतच नाही. आता मगाशी पण एक रेड सॉस आणि मंचाव मॅगीची ऑर्डर होती, ती रेडी करून मला वाटतं 10 ते 15 मिनिटं झालं, नाही अर्धा तास झाला, बरोबर अर्धा तास झाला. मी त्याला कॉल करून तो मला बोला 5 मिनिटात येतो, तुम्ही रेडी करा. की पूर्ण त्याची मॅगीचं काय माहिती, मॅगी आणि सॉस पण आम्ही एक्स्ट्रा ठेवलेला. तो बोललेला की पार्सलचं घेऊन जाईपर्यंत कधी कधी ट्राय होतो म्हणून एक्स्ट्रा ठेवलेला, तो पण एक्स्ट्रा ठेवलेला, पण मला वाटतं पूर्ण हे झालं होतं. आणि त्याचसोबत आपला पिंक सॉस, मला माहीत नाही लास्ट 3 डेज झाले पिंक सॉसचं डिमांड काहीतरी नेक्स्ट लेवलच झालं. नेक्स्ट लेवल म्हणजे जेवढा सॉस बनवलेला रेड तो पूर्ण संपलाच. आणि बऱ्याच जणांना पिंक सॉस म्हणजे काय ते माहिती नसतं, तर व्हाईट आणि रेडचं कॉम्बिनेशन असतं. सो काही जणांना असं वाटतं की स्पायसी असेल किंवा काय असेल, तो व्हाईट सॉस पण स्पायसी नसतो ना रेड सॉस असतो. त्या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये असं असतं की थोडं टँगिनेस आणि थोडं चिझीनेस दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण ते बनवलेलं आहे. आणि बऱ्याच कॅफेसमध्ये पण तसंच असतं.
आणि या स्प्रिंग सॉसबद्दल 3-4 दिवसाआधी एक लेडी बोलली प्रॉपर होममेड टेस्ट आहे, म्हणजे एकदम घरगुती आपण असं बोलतो ना की चव लागते खूप मस्त अशी फ्रेश, तसं त्यांनी येऊन रिव्ह्यू दिलेला. आणि त्याचसोबत अजून दिवसभराच्या गोष्टी झाल्यात तिकडच्या. इंडक्शन आपला आज सकाळी जसं तुम्ही बघितलं इनोग्रेशन केलं आहे आमच्या नवीन इंडक्शनचं. आणि आता बरीच जण एक्सायटेड आहेत. आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की आम्ही फ्रँचायझी लवकर चालू करू, नवीन आउटलेट लवकर चालू करू. काही जणांचे तर असे कमेंट्स आहेत आमच्या यूट्यूबला वगैरे की त्यांना कॉन्फिडंट ते बोलतात 2027ला तुमची दुसरी ब्रँच असेल, 28ला एवढं असेल, 2030ला काय काय असेल मेसेज तर सर्वांना थँक्यू की तुम्ही बिलीव्ह करता या सगळ्यावरती. आम्ही भले मॅनिफेस्ट करतो पण तुम्हाला आमच्यात ती गोष्ट दिसते म्हणून या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. सो या सगळ्या मुमेंट्समुळे कुठेतरी असं वाटतंय की भले आपल्याला कोणतरी फेक रिव्ह्यू देते पण त्या सगळ्या फेक रिव्ह्यूच्या पलीकडे एक अशी दुनिया आहे जी आपल्याला सपोर्ट करते. सो तिकडे फोकस केलेलं चांगलं. गुगलचे रिव्ह्यू ठरवणार नाहीत की मी लाईफमध्ये कुठे माझा बिझनेस घेऊन जाईल. तो फक्त एक पार्ट आहे लाईफचा, असं मी आता मानायला सुरुवात केली की बिझनेसचा एक पार्ट आहे की तिकडे लोक आपली मतं मांडतात आणि सगळ्यांना हक्क आहे. पण काही लोक फक्त फेक मतं पण नाही मांडत आहेत, फक्त फेकगिरी करतात. आणि आम्हाला फक्त एकाच माणसावरती त्याचा डाऊट आहे पण आता तो क्लिअर नाही आहे. आणि काय माहिती जर तो झाला तर मग खूप वेगळा विषय असेल. बट लेट सी कसं काय होतंय पुढे. आता उद्या तर संडे आहे. संडे आणि सॅटर्डेची थोडीफार भीती आम्हालाच असते कारण का रश खूप असतो. आम्हाला रश असं बोलतात ना, बऱ्याच लोकांना रश दिसला की वाटतं खूप पैसा आहे, हे होतं ते होतं. काय ना, रसमध्ये फक्त गडबड होते. प्रत्येक बिझनेस ओनरला माहिती आहे. इव्हन आमच्या समोर जे चिकनच्या चौकात त्यांना पण विचारा. लास्ट फ्रायडेला मला वाटतं त्यांच्याकडे खूप जास्त रश झालेला, ते पण एकदम गडबडलेले. 45-30 मिनिट्स असं वेटिंग्स होतं. सो प्रत्येक बिझनेस ओनरला या गोष्टी माहिती असतात. रशमध्ये फक्त लोकांना बाहेरून दिसतं काय बिझनेस असेल, काय लोक टाइमपास करतात किंवा काय काय खूप मनात क्वेश्चन्स येतात. बिझनेस ओनरची आतमध्ये काम करणाऱ्यांची ते त्या टायमाला जी हालत असते ना, विचार नाही करू शकत. या रिलेटेड आपण रील्स थोड्या दिवसांनी घेऊनच येणार आहे, ज्यामध्ये ॲज अ बिझनेस ओनर आपल्या मनातल्या फिलिंग्स कशा असतात, इवन कस्टमर्सचे थॉट्स, काही फेक कस्टमर्स, काही जेन्युइन कस्टमर्स, जे सपोर्ट करतात, जे नाही करत, तर या सर्व रिलेटेड एक काही आपले बरेच असे रील कन्सेप्ट आहेत. आपलं काही जणांशी बोलणं पण चालू आहे. जर तुम्ही पण इंटरेस्टेड असाल त्या रीलचा पार्ट होण्यासाठी तर नक्की DM करा. आपण तुमच्यासोबत सुद्धा ती रील्स करू, म्हणजे तुमच्या पेजसोबत ती कोलॅब असेल. सो याबद्दल माझं प्लॅनिंग चालू आहे. आय थिंक सो पुढच्या महिन्यात येणाऱ्या दिवसामध्ये आपण त्या शूट्स करू आणि आपल्या पोस्ट आपल्या यूट्यूब चॅनल्स आणि इंस्टाग्राम पेजवरती दिसतील. सो जे पण जेन्युइनली इंटरेस्टेड आहेत की त्यांना जेन्युइनली वाटतं की ते रील्समध्ये बोलू शकतात किंवा फ्रँकली वागू शकतात, जसं की म्हणजे काही डायलॉग्स असतील, शॉर्टली असतील, जे ॲज अ बिझनेस ओनर काय मनात चालू असतं किंवा ॲज अ कस्टमर काय मनात चालू असतं, याच गोष्टी आपल्याला रिॲलिटीमध्ये आणायच्या आहेत. त्याच गोष्टी आपल्याला व्ह्युअर्सला दाखवायच्या आहेत, ज्यांना बिझनेस चालू करायचा किंवा जे कुठल्या तरी बिझनेसला सपोर्ट करत आहेत त्या सगळ्यांना या गोष्टी आपल्याला शो करायच्या. सो त्या आम्ही प्लॅनिंग केलं आहे. सो ज्यांना पण इंटरेस्ट असेल नक्की DM करा, मेसेज करा, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप सर्वीकडे. आम्हाला जसं पॉसिबल असेल आम्ही रिप्लाय करू. सो हा एक पॉईंट सांगायचा होता. त्याचसोबत आता उद्या संडे आहे. संडेची बाकी सगळी तयारी मी आता केली आहे. जसं पाणी बिणी छोटंफार भरायचं होतं, भाजी आणून द्यायची होती. तर उद्या जास्त धावपळ होते, तरी पण काय ना काय थोडंफार काम राहतंच, ते उद्या कळणारच आहे. तो जे पण असेल ते उद्या तुम्हाला सांगूच ब्लॉगमध्ये. सो आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.